राजधानी मुंबईतल्या उच्चभ्रू वरळी भागामध्ये गौरी पालवे गर्जे या बीडच्या कन्येनं आपलं आयुष्य संपवलं। ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला। नवऱ्यासोबतचा वाद आणि नवरा नणंद आणि दिराकडून होणारा छळ हे कारण असल्याचं तिच्या वडिलांनी सांगितलंय। डेंटिस्ट गौरीचा नवरा पंकजा मुंडेंचा पीए असल्यामुळे हे प्रकरण आपोआपच हाय प्रोफाईल बनलं। पाहूया या दुर्दैवी प्रकरणाचा हा रिपोर्ट। महिन्याभरात बीडच्या दुसऱ्या डॉक्टर तरुणीनं आत्महत्या केली। महिनाभरापूर्वी फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडेंच्या संशयास्पद मृत्यूनं महाराष्ट्र हादरला होता। आता मुंबईतल्या वरळीत गौरी पालवे गर्जे या महिलेनं आत्महत्या केली। गौरी केईएम रुग्णालयात दातांची डॉक्टर होती। 7 फेब्रुवारीला म्हणजे अवघ्या 9 महिन्यांपूर्वीच तिचा विवाह मंत्री पंकजा मुंडेंचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जेंसोबत झाला होता। गौरीचा छळ केला जात होता असं तिच्या वडिलांनी दिलेल्या पोलीस तक्रारीत म्हटलंय। त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। 2 महिन्यापासून गौरीचे आणि त्यांचे वाद चालू होते, 2-3 महिन्यापासून। आणि गौरीला काय त्याचे प्रकरण पण माहिती झाले, ते काय अफेअर वगैरे होते। तिने माफ केलं तर त्याला, पण ते परत चॅटिंग बिटिंग करताना त्याला पाहिलं तर ते तिला हे झालं। त्याच्यामुळे तिथून मोर वाद होत होते। तो टॉर्चर करत होता खूप तिला। हो, टॉर्चर म्हणजे कशा स्वरूपाचं? काही मारहाण? त्याने त्याच्या हातावर वार केले। तिला म्हणायचं मी पण मरण तुला पण गुतवीन। तिला असं टॉर्चर करायचं। आणि ती डॉक्टर मुलगी होती, लढाऊ मुलगी होती, ती कधीच आत्महत्या केली नसती। या प्रकरणात अंजली दमानिया यांनी पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले। पती अनंत गर्जे, नणंद शीतल आंधळे आणि दीर अजय गर्जे या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली। पंकजा मुंडेंनी गौरीसाठी उभं राहावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे। तिचं असं म्हणणं होतं की ती आधी ज्या बीडीडी चाळीत राहायची तिथून त्यांना जेव्हा नवीन मोठ्या टावरमध्ये जेव्हा त्यांना शिफ्ट करायचं होतं तेव्हा त्या पॅकिंगच्या वेळेस तिला काही पेपर मिळाले ज्याच्यात एक किरण इंगळे नावाची कोणी बाई होती, ती तिचा गर्भपात करण्यासाठी जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं त्याच्यात तिच्या नवऱ्याचं नाव अनंत गर्जे लिहिलेलं होतं। आणि हे तिला पेपर मिळाल्यावर त्यांचे वाद वाढत गेले आणि त्यातनं हे सगळं झालंय असं वडील आणि आई दोघांनीही मला सांगितलेलं। आता फेब्रुवारीपासून आत्तापर्यंत 9 महिन्यात ते म्हणे बऱ्याच वेळा तिला मारल्याच्या खुणा चेहऱ्यावर दिसायच्या। म्हणजे तिला मारहाणी नेहमी होत होती। ती ड्युटीवर होती, 1 वाजेपर्यंत ती ड्युटीवर होती। त्यानंतर ती घरी गेली आणि संध्याकाळी 6:30ला जर हे कळलं असेल तर त्या 5 तासात काय झालं। हा जो व्यक्ती होता अनंत गर्जे, हा पंकजा मुंडे, मला खरं त्याच्यात राजकारण आणायचं नाहीये। मला दुःख हे का होत आहे की पंकजा मुंडे यांना तर रात्री कळलं असेलच, पण तरी त्यांनी पोलिसांना फोन करून निदान चांगली कारवाई करा आणि तो माझा पीए असेल तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं म्हणणं अपेक्षित, तेवढं तरी म्हणणं अपेक्षित आहे। ते त्यांनी म्हणावं अशी मी त्यांना विनंती करते। गौरीचा पती पंकजा मुंडेंचा पीए असल्यामुळे ही केस अचानक हाय प्रोफाईल बनली। या दोघांच्या विवाह सोहळ्यात शुभेच्छा देणाऱ्या पंकजा मुंडे यांची एक जुनी पोस्ट ही ट्रोलर्सनी चर्चेत आणली। त्यानंतर पंकजा मुंडेंनी आपली भूमिका पत्राद्वारे व्यक्त केली। काल संध्याकाळी 6:30 ते 6:45च्या दरम्यान माझा पीए अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या पीएच्या फोनवर आला। तो खूप रडत होता। पत्नीनं आत्महत्या केल्याचं अत्यंत आक्रोशानं त्यानं मला सांगितलं। ही गोष्ट माझ्यासाठी खूप धक्कादायक होती। पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसर राहू नये आणि त्यांनी योग्य तपास करून या विषयाला हाताळावं असं जे म्हणणं आहे ते पंकजांनी मांडलेलं आहे। तसे मी पोलिसांना देखील सांगितल्याचं पंकजा मुंडे म्हणत आहेत। गौरीच्या वडिलांशीही मी बोलले, ते प्रचंड दुःखात आहेत हे मी समजू शकते। अशा घटना जीवाला चटका लावून जातात आणि मनाला सुन्न करतात। कुणाच्या अतिवैयक्तिक जीवनात काय चालू असतं हे अनाकलनीय आहे। अचानक धक्कादायक अशी ही घटना घडल्यानं मलाही अस्वस्थ वाटत आहे। गौरीच्या नातेवाईकांनीही पंकजा मुंडेंबद्दल कोणताही आकस किंवा आक्षेप व्यक्त केला नाही।
पंकजाताईंचा यात काहीही दोष नाही अशीच महत्वाची प्रतिक्रिया गौरीच्या मामांनी दिली. या हत्या प्रकरणाची ज्याला आत्महत्येचं स्वरूप दिलंय ही हत्या आहे. एक कुटुंबाने मिळून आमच्या गौरीची केलेली हत्या आहे. या हत्येची CBI मार्फत चौकशी व्हावी आणि CBI मार्फत चौकशी करून आम्हाला कुटुंबाला न्याय द्यावा. कारण गौरी ही आत्महत्या करणारी नव्हती, ती संघर्ष करणारी कन्या होती हे मला माहिती. त्यामुळं आमच्या गौरीने आत्महत्या केलेली नाही. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही राजकारण मध्ये न आणता प्रगल्भ प्रतिक्रिया दिली आहे. हे बघा, हा विषय सर्व समजून घेऊन बोललं पाहिजे. एका माझ्या भगिनीचा जीव गेलेला आहे, त्याच्यामुळे या भगिनीच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे, तिला न्याय मिळाला पाहिजे. पण तिने आत्महत्या का केली ह्याची पार्श्वभूमी समजल्याशिवाय तुमच्यासमोर काही बोलणं संयुक्तिक होणार नाहीये. ते कुणाचा PA होता म्हणून किंवा काय म्हणून नाहीये, असं राजकारण मी करत नाहीये. त्यांची मला पूर्ण सखोल माहिती मिळू द्या, त्याच्यानंतर मी बोलेन. या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनाही प्रश्न विचारण्यात आले. अजून माझ्याकडे या संदर्भातलं पूर्ण ब्रीफिंग आलेलं नाही. मला फक्त प्राथमिक माहिती त्याची मिळालेली आहे. एकदा पोलिसांनी पूर्ण ब्रीफिंग केल्यावरच या संदर्भात बोलता येईल. पोलिसांच्या FIR मध्ये गौरीचे वडील अशोक पालवे यांनी नेमकं काय आरोप केले आहेत ते पाहूया. अनंतचे वारंवार गौरीसोबत किरकोळ कारणांवरून वाद व्हायचे. लग्नानंतर लगेचच किरण इंगळे सोबत अनंतचं अफेअर असल्याचं गौरीला कळालं. पतीच्या अफेअर बद्दल गौरीनं नणंद शीतल आंधळेला सांगितलं. नणंदेनं भाऊ अनंतचं दुसरं लग्न लावण्याची धमकी दिली. BDDतील घरातून सामान शिफ्ट करताना गौरीला गर्भपाताची कागदपत्र सापडली. 2021 मधील गर्भपाताच्या कागदपत्रांवर पती म्हणून अनंत गर्जेचा उल्लेख होता. 3 ऑक्टोबर 2025 ला मुंबईतल्या घरी आलेल्या गौरीच्या आई वडिलांना तिच्या मानेवर आणि चेहऱ्यांवर जखमांचे व्रण दिसले. 22 नोव्हेंबर 2025 ला अनंतनं गौरीच्या वडिलांना फोन केला. गौरी आत्महत्या कराली आहे, तिला समजवा असं सांगितलं. अनंतने गौरीकडे फोन देण्यास नकार दिला आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असल्याचं सांगितलं. अनंतने सासूला फोन करून गौरीचा मृतदेह समोर असल्याचं सांगून फोन ठेवला. पुन्हा अनंतला कॉल केले असता त्यानं फोन उचलला नाही. सत्ताधाऱ्यांशी संबंधित लोकांवर गंभीर आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. गौरीसारखी तरुण आणि होतकरू डॉक्टर जीवानिशी गेली आहे. पण या प्रकरणाचा योग्य तपास झाला आणि गौरीच्या छळाबाबत खरी माहिती समोर आली तर अशी वेळ कुणाच्याही मुलीवर येणार नाही हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.